काय म्हणता मित्रांनो, सर्वांना रामकृष्ण हरी. मी श्रीशान आपल्या न्यू मिनी ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज होती मोठी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. गाडीवर बसून निघालो मग मी मंदिरात जासाठी. मग विठ्ठल मंदिरामध्ये आलोय. सुरजीतलं विठ्ठल मंदिर आहे, मस्त आहे मंदिर. मंदिरामध्ये आल्यानंतर डेकोरेशन तर मस्त दिसत होतं. मग विठ्ठल मंदिरात आलो. मंदिरात दर्शन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन देऊन घेतलं आपण. विठ्ठल मंदिरातलं दर्शन देऊन निघालो आपण गजानन महाराजच्या मंदिरात दर्शन द्यासाठी. मग गजानन महाराजच्या मंदिरात आलो. गजानन महाराजच्या मंदिरानंतर गजानन महाराजचं दर्शन देऊन घेतलं. मग निघालो आपण धैर्यासाठी. मग धैर्य आल्यानंतर आईने आपल्याला तित्ता लावला. आईला म्हटलं लावून होतो तरी लाव म्हणे, आजची एकादशी आहे म्हणे. लावून घेतला मग भावा तित्ता तुमच्या भावानं. मग मी बाहेर जायची निघालो म्हणजे आपला मोबाईल खराब झालता. मोबाईल दुरुस्तीसाठी नेलं होतं आपण. मग दादा दुकानात आलो. मग प्रफुल्ल दादापाशी तो मोबाईल देऊन दिला. त्याला म्हटलं भावा चल म्हटलं त्याला दुरुस्त आता. मग निघालो मी घरी यासाठी. घरी आला मस्त पेट भरून नाश्ता करून दिला. उपास होता आपल्याला. तो नाश्ता झाल्यावर आपल्याला लावतो बेलाचं झाल्या डब्यामध्ये. मग डब्यामध्ये बेलाचं झाड लावून घेतलं तुमच्या भावानं बलियामध्ये. झालं तर लावलं तर भाऊ. झाड लावल्यानंतर त्याला नेते लावून दिली. दाईनं खाल्लं नाही पाहिजे म्हणून.